भारतीय स्वातंत्र्याचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. होय, भारतीय स्वातंत्र्याचे जनक 15 ऑगस्ट 1943 हा आपल्या देशाच्या इतिहासातील अभिमानाचा दिवस. या दिवशी आपण ब्रिटिश सत्तेतून मुक्त झालो. या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधी, भगतसिंग, लोकमान्य टिळक, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू आणि हजारो ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांनी संघर्ष केला, त्याग केला, बलिदान दिलं. त्यांचे योगदान, परिश्रम आणि बलिदान या राष्ट्राने सदैव स्मरणात ठेवावं, हीच खरी कृतज्ञता आहे. भारताच्या दृष्टिकोनातून स्वातंत्र्य म्हणजे फक्त परकीय सत्तेतून मुक्त होणं एवढंच नव्हतं. आपल्या समाजावर प्राचीन काळापासून धर्म आणि धर्मशास्त्रांच्या नावाखाली लादलेली वर्णव्यवस्था, जातीय भेदभाव, अस्पृश्यता, स्त्री पुरुष असमानता आणि असंख्य अमानवी रूढी, परंपरा आणि प्रथांचं जाळं घट्ट विणलेलं होतं. ही मानसिक, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरी ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर होती. या सर्व गुलामगिरीतून आपल्याला मुक्त करण्यासाठी आणि स्वातंत्र्याला खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान, सुरक्षित आणि शाश्वत बनवण्यासाठी भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्णायक भूमिका बजावली. त्यांनी जाती आणि वर्णभेद भावाला धर्माच्या कायदेशीर वैधतेपासून वंचित केलं, अस्पृश्यतेविरुद्ध कठोर कायदे केले, सोबतच स्त्रियांच्या हक्काची बाजू मांडली. समानता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायावर आधारित लोकशाही व्यवस्था उभारली आणि प्रत्येक भारतीयाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय हक्कांची हमी दिली. अशा प्रकारे 1947 मध्ये राजकीय स्वातंत्र्याचा प्रारंभ झाला. परंतु 1950 मध्ये भारतीय संविधान लागू झाल्यावर त्या स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झालं. म्हणूनच महात्मा गांधी, भगतसिंग, सुभाषचंद्र बोस, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या लढ्याला दिशा आणि यशस्वी शेवट देणारे आणि भारतीय संविधानाद्वारे आजचे स्वातंत्र्य तसेच अनंत काळ टिकणारे स्वातंत्र्य भारत देशास तसेच भारतीयांना बहाल करणारे व्यक्तिमत्व म्हणजे विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांच्या लेखणीतून एका राष्ट्राची नवी पहाट उगवली, ज्यांच्या विचारांनी गुलामीच्या काळोखाला दूर सारून समानतेच्या, स्वातंत्र्याच्या आणि बंधुतेच्या प्रकाशाने भारताचा मार्ग उजळला. ते केवळ संविधानाचे शिल्पकार नव्हते, ते होते एका नव्या भारताचे शिल्पकार. ते होते स्वातंत्र्याच्या खऱ्या अर्थाने जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला, या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांना आपण वंदन करूया.